आज हे जे काही 15-17 विभाग या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आले, तर त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करीन। प्रामुख्याने गृह विभागाशी संबंधित या ठिकाणी काही प्रश्न आलेले आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने खूप चांगली प्रगती केली आहे। आणि आता कोणी दिलं रे बाबा पत्र? माझी विनंती आहे, असे पत्र मला बोलताना त्याच्यात डिस्टर्बन्स होतो, कशा करता देता? नाही नाही, नवीन सदस्य तो अधिकार माझा आहे। हा, अलीकडे उलटच झालाय, त्यांचा अधिकार आम्ही वापरतोय, आमचा अधिकार तिकडे सभापती वापरतायत। ठीक, नाही लिमिट असं आहे, तेही वकील आहे, मी वकील आहे, आम्ही दोघांनी कॉन्स्टिट्यूशन शिकलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी लिमिट्स काय आहेत या सगळ्या माहिती आहेत। विधिपालिकेने काय करायचं आहे, कार्यपालिकेने काय करायचं आहे, न्यायपालिकेने काय करायचं आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत आणि त्याचं ओव्हरलॅपिंग कुठे आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। पण या निमित्ताने मला सांगताना आनंद वाटतो की भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात आता महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे आणि ज्या स्टॅट्युटरी गोष्टी या अंमलबजावणीत करायच्या होत्या, कारण या कायद्यांनी आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला आणि आपल्या पोलिसिंगला एक आधुनिकता दिली आहे आणि म्हणून आता फॉरेन्सिक त्या ठिकाणी टेस्ट असतील, फॉरेन्सिक एव्हिडन्स असेल, टेक्निकल एव्हिडन्स असेल, क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये गतिशीलता असेल, या गोष्टी याच्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि त्यात आता सुरुवातीच्या काळात इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण बरंच मागे होतो, पण आता देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आपण आलो आणि ई साक्ष प्रणाली आता आपण वापरणं सुरू केलं आहे आणि जवळपास आपण आता 84% केसेसमध्ये ई साक्ष प्रणाली ही वापरतो। हळूहळू संपूर्ण डिजिटाइज्ड पद्धतीनं आपण त्या ठिकाणी साक्षीदाराला समज देणं असेल आणि साक्ष असेल, या सगळ्या गोष्टी करणार आहोत। त्यामुळे आपण सुरुवात केली तेव्हा जुलै 24 मध्ये 28% होतो, आता 84% आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत। यासोबत एक आपला प्रयत्न आहे की 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेले जे गुन्हे आहेत, या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल झालं पाहिजे। आपल्याकडे 2 किंवा 3% केसेसमध्ये आपण 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करत होतो, आता आपण 46% पोहोचलेलो आहोत आणि हळूहळू 100% आपल्याला जायचं आहे, कारण क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आरोपपत्र दाखल करणं आणि त्यानंतर ट्रायल चालणं यानेच आपल्याला लवकर न्याय मिळू शकतो। मी सहज पाहत होतो, अनेक केसेसमध्ये तर 2-3 वर्ष आपण त्या ठिकाणी आरोपपत्र दाखल करत नव्हतो, आता ते 60 दिवसात करण्याचा प्रयत्न आपला चालला आहे। 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा ज्याच्यामध्ये आहे अशा केसेसमध्ये 90 दिवसात आरोपपत्र दाखल झालं पाहिजे, याते 2-2 वर्ष आपण आरोपपत्र दाखल करत नव्हतो, आता जवळपास 37% आपण पोचलो आहोत आणि त्यातल्या काही कॅटेगरीजमध्ये तर 80% आपण पोचलो आहोत, ते पुढे मी सांगणार आहे। त्यामुळे याही संदर्भात या सिस्टीममध्ये एक गतिशीलता आणण्याकरता जे करण्याचं आहे ते आपण या ठिकाणी करतो। विशेषतः महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत, यामध्ये 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याच्या संदर्भात आता आपण 88.30% म्हणजे जवळपास 89% केसेसमध्ये महिलांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करतो। त्यामुळे पुढची कारवाई देखील फास्ट करता येते आणि आता BNS कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं काही केलं असेल
तर क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आरोपी असो की प्रॉसिक्युशन असो, कोणाच्याही वकिलाला 2 वेळेपेक्षा जास्त ॲडजॉर्नमेंट मागता येत नाही. त्यामुळे आता वेगानं हे खटले निकाली लागतात. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्या आधुनिक तरतुदीचा वापर करून पुरावे गोळा करणं याच्यामुळे, आणि आपण जर या कायद्याच्या अंतर्गत जे आतापर्यंत प्रॉसिक्युशन झालं त्याचा विचार केला तर जुलै 24 ते फेब्रुवारी 26 या कालावधीमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण 78.14% गेलं आहे. आणि एकूण विचार केला तर ते 50% पोहोचलेलं आहे. म्हणजे आपण विचार करा की साधारणपणे 2012-13 साली आपण 8 आणि 9% होतो. म्हणजे 100 आरोपींपैकी 8 आरोपींना 9 आरोपींना प्रभूसाहेब आपण मुद्दा मांडला होता शिक्षा व्हायची, 91 सुटून जायचे. तिथपासनं आपण 50% पोचलो. पण आता BNS मुळे 78% आपण पोचलो आहोत. तथापि आपल्याला मेजर याच्यामध्ये काही चेंज करायचा असेल तर तो सेशन्समध्ये करावा लागेल. सेशन्समध्ये 50% प्रॉसिक्युटर्स हे कोर्टाने आपली विनंती केलेली आहे की जिथे 100% आपण अपॉइंट करतो तिथला आपला दोषसिद्धीचा दर हा अतिशय चांगला आहे. पण जिथे 50% कोर्ट करताय तिथे दोषसिद्धीचा दर कमी आहे. त्यामुळे आता कोर्टासोबत बैठक घेऊन तिथेही तो दर कसा वाढवता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे निश्चितपणे एक मोठं काम या निमित्ताने झालं आहे. यासोबत आपण जर बघितलं तर 2025ची 2024ची तुलना केली तर त्याच्यामध्ये जे प्रमुख गुन्हे आहेत त्याच्यामध्ये घटच झालेली आहे. आपण जर बघितलं तर साधारणपणे खुनाचे गुन्हे 89ने कमी, दुखापत 1291ने कमी, विनयभंग 468ने कमी, डकैती 36ने कमी, रॉबरी 1146ने कमी, चोरी 9427ने कमी, फसवणूक 222ने कमी, खुनाचा प्रयत्न याच्यामध्ये मात्र 17 वाढ आहे. बाकी जे मेजर हेड्स आहेत या सगळ्या हेड्समध्ये या ठिकाणी गुन्ह्यांमध्ये घट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये ते उघडकीस येण्यात वाढ झालेली आहे आणि अंमली पदार्थांचे गुन्हे उघडकीस येण्यामध्ये लक्षणीय वाढ ही झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते.